गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण पाहणार आहोत आपला सेकंड लेसन, ज्याचे नाव आहे प्लांट्स. ह्यामध्ये आपण NCERTच्या 1ली ते 8वीच्या EVS सब्जेक्ट्सचे प्लांट किंगडम्सचे टॉपिक्स एकत्र करण्यात आले आहे आणि CTETच्या प्रिपरेशनसाठी हे पॉईंट्स खूपच महत्त्वाचे असणार आहेत. आपण या व्हिडिओ 2 पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहोत, जेणेकरून आपणास स्टडी करण्यास सोपा होईल. या लेसनची क्वेश्चन सिरीज देखील आपण पुढील सेक्शनमध्ये फॉलो करणार आहोत, जेणेकरून आपली तयारी आगामी येणाऱ्या परीक्षेच्या दिशेने होईल. चला तर मग सुरुवात करूया. So, points we are going to discuss in this lesson are different parts of plants. त्यामध्ये असणार आहे रूट सिस्टीम, शूट सिस्टीममध्ये असणार आहे स्टीम, बड, लीफ, फ्लावर, फ्रूट्स. देन डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स. यामध्ये असणार आहे 3 वेगवेगळे टाइप्स अकॉर्डिंग टू फिजिकल स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू लाईफ स्पॅन, अकॉर्डिंग टू रिजन. त्यानंतर असणार आहे सिग्निफिकन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट्स. त्यानंतर स्पेशल प्लांट्स अँड देअर फीचर्स. त्यानंतर न्यूट्रियंट्स इन प्लांट्स, फोटोसिंथेसिस, फूड चेन अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट्स ऑन डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. सो चला तर मग सुरुवात करूया. पहिला असणार आहे प्लांट्स. तर प्लांट्स म्हणजे काय? प्लांट्स आर मोस्टली मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. प्लांट्स हे काय असतात? बहुपेशीय ऑर्गॅनिझम्स असतात. हाऊएवर सम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अल्गेई आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ प्लांट्स. पण त्यापैकी काही असेही प्लांट्स असतात, ऑर्गॅनिझम्स असतात, जे युनिसेल्युलर असतात, ज्यात एकच पेशी असते. त्यांनासुद्धा आपण प्लांट्स म्हणू शकतो. तर त्याचे उदाहरण आपण घेऊ शकतो अल्गेई. अल्गेई म्हणजे काय? शेवाळ. आपण ही शेवाळ आपल्या आजूबाजूला पावसाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर ठिकाणी पाहिलं असणार आहे. तर ही काय असतात? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इन प्लांट्स. देर आर मेनली 2 काइंड्स ऑफ प्लांट्स. पहिला असणार आहे टेरेस्ट्रियल प्लांट्स, दुसरा असणार आहे ॲक्वॅटिक प्लांट्स. तर टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणजे प्लांट्स ग्रोईंग ऑन लँड सरफेस. असे प्लांट्स जे जमिनीवर उगवली जातात त्यांना म्हणतात टेरेस्ट्रियल प्लांट्स. अँड ॲक्वॅटिक मीन्स द प्लांट्स विच फ्लोट्स अँड सबमर्ज्ड इन वॉटर. तर ॲक्वॅटिक म्हणजे काय? असे प्लांट्स जे पाण्यावर तरंगतात किंवा पाण्याच्या खाली वाढतात किंवा पाण्याच्या तळाशी वाढतात. तर अशा प्लांट्सना म्हणणार ॲक्वॅटिक प्लांट्स. पुढे तर यामध्ये असणार आहे प्लांट्सचे डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट्स. तर प्लांट्सचे डिफरंट पार्ट्स कोणते कोणते आहेत ते पाहणार आहोत आपण. पहिला असणार आहे रूट सिस्टीम. तर रूट सिस्टीम म्हणजे काय? प्लांट्स नीड वॉटर, न्यूट्रिएंट्स फ्रॉम सॉईल फॉर विच अंडरग्रो पार्ट ऑफ प्लांट्स दॅट इज रूट सिस्टीम हेल्प. तर रूट सिस्टीम म्हणजे काय? प्लांट्सला जमिनीतील क्षार किंवा पाणी शोषून घेण्यासाठी जे महत्त्वाचे अवयव मदत करतात ते असतात रूट्स, मुळं. तर आणि हे मुळं जमिनीच्या खोलवर जाऊन पाणी आणि क्षारांचे शोध घेऊन त्यांचे शोषण करून ते प्लांट्सला पुरवत असतात. तेव्हा प्लांट्सची स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय पाहण्यात भेटेल? रूट हेअर्स अँड इट्स ऑल parts togetherly constitutes root system. There are 2 types of root system.
तर रूट सिस्टीमचे मेनली 2 टाईप्स आपण डिफाईन करू शकतो. पहिले असणार आहे टॅपरूट सिस्टीम. टॅपरूट सिस्टीम कशी असणार आहे? लार्ज, सेंट्रल आणि डॉमिनंट रूट फ्रॉम विच अदर स्प्राउट्स लॅटरली. तर डॉमिनंट रूट सिस्टीम कशी असणार आहे? एक सिंगल लार्ज रूट असणार आहे सेंट्रलमध्ये आणि त्याला निगडीत इतर सबमर्ज रूट असतील जोडलेले लहान लहान रूट्स किंवा पोटमुळे म्हणतो आपण त्याला. तर ती रुळे अशी मूळ खालपर्यंत वाढलेली असतील. दे आर व्हेरी स्ट्रेट अँड व्हेरी थिक. तर मुळं कशी असणार आहेत? स्ट्रेट अँड व्हेरी थिक, टॅपरिंग इन अ शेप अँड ग्रोथ्स डायरेक्टली डाऊनवर्ड्स. तर पाण्याच्या दिशेने ही मुळं खालच्या दिशेने सरळ वाढत जातात. त्यानंतर आपण पाहणार आहोत सम मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट सिस्टीम आर ॲज फॉलोज. तर टॅपरूट सिस्टीमची काही मॉडिफिकेशन्स असणार आहेत. ती कशी? फर्स्ट आहे कोनिकल रूट. दिस टाईप ऑफ रूट ट्यूबर इज कोनिकल इन शेप, दॅट इज वाइडेस्ट ॲट द टॉप अँड टॅपरिंग स्टेडीली टुवर्ड्स द बॉटम. फॉर एक्झाम्पल कॅरेट. तर कोनिकल रूट्स म्हणजे काय? अशी रूट्स जी ट्यूबसारखी दिसायला असणार आहेत, जी कोनच्या शेपमध्ये असणार आहे. आईस्क्रीमचा कोन बघत असतो आपण, तर आईस्क्रीमचा कोन कसा असणार आहे? असा वर जाड आणि खाली निमुळता. तर त्याला म्हणणार कोनिकल रूट्स. कोनिकल रूटचे उदाहरण पाहिल्यास गाजर, कॅरेट is the example for conical root. Then fusiform root. Fusiform root म्हणजे widest in the middle, taper towards the top and bottom end. For example radish. fusiform root कसं असणार आहे? मधल्या भागात फुगीर आणि वरच्या आणि खालच्या दिशेला निमुळते जाणारे. फॉर एक्झाम्पल असणार आहे मुळा. तर थर्ड असणार आहे नॅपिफॉर्म रूट. नॅपिफॉर्म रूट म्हणजे रूट हॅज टॉप लाईक ॲपिरियन्स. तर नॅपिफॉर्म रूट्सचे उदाहरण असणार आहे बीटरूट. पुढे पाहणार आहोत फायब्रस रूट. आपण 2 टाईप्स पाहिले. फर्स्ट असणार आहे टॅपरूट सिस्टीम. टॅपरूट सिस्टीममध्ये पार्ट्स असणार आहेत कोनिकल रूट, फ्युजिफॉर्म रूट आणि नॅपिफॉर्म रूट. त्यानंतर दुसरा मेन पार्ट असणार आहे रूट सिस्टीमचा फायब्रस रूट. तर फायब्रस रूट म्हणजे काय? फायब्रस रूट सिस्टीम इज द अपोजिट ऑफ टॅपरूट सिस्टीम. टोटली अपोजिट ऑफ टॅपरूट सिस्टीम. इट्स युजली फॉर्म्ड बाय thin moderately branching roots growing from the stem. A fibrous root system is universal in monocotyledonous plants and ferns. तर फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे काय? टोटली अपोजिट ऑफ टॅपरूट सिस्टीम. आपण टॅपरूट सिस्टीममध्ये काय पाहिले होते? एक सिंगल डॉमिनंट रूट सेंट्रलमध्ये असणार आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही छोटी छोटी मुळं खालच्या दिशेने वाढलेली. पण फायब्रस रूट सिस्टीममध्ये काय असणार आहे? मुळापासूनच एकदम धाग्यांसारखे अशी ही मुळं स्टार्टिंगपासूनच पसरलेली असणार आणि ही मुळांना कुठलाही एक सेंट्रल डॉमिनंट रूट नसेल. तर ह्या रूट्सला आपण म्हणणार आहोत फायब्रस रूट. फंक्शन ऑफ द प्लांट रूट. फंक्शन्स. रूट्सची फंक्शन काय असणार आहेत ते पाहूया. तर अँकरेज अँड सपोर्ट. मुळं कसलं काम करतात? एकतर प्लांट्सला सपोर्ट देण्याचं आणि जमिनीशी प्लांट्सला धरून राहण्यासाठी मदत करतात. त्यानंतर ॲब्झॉर्प्शन अँड कंडक्शन. तर ॲब्झॉर्प्शन म्हणजे कसले? वॉटर आणि सॉईलमधील
न्यूट्रियंट्सचे ऑब्झॉर्प्शन अँड कंडक्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड फूड दॅट प्रिपेअर्ड इन प्लांट्स. स्टोरेज अँड कार्बोहायड्रेट्स, storage of water and carbohydrates also helps in vegetative reproduction. काही काही प्लांट्स असे असतात जे त्यांच्या मुळापासून घेण्यात आलेल्या पार्ट्सपासूनच दुसरे एक नवीन त्याच टाईप्सचे प्लांट्स रिप्रोड्यूस करू शकतात. तर त्यांना म्हणणार आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. प्रिव्हेंट्स सॉइल इरोजन, जमिनीची धूप रोखण्यासाठी सुद्धा प्लांट्स ही मदत करत असतात. पुढे पाहणार आहोत मॉडिफिकेशन ऑफ रूट्स. मॉडिफिकेशन ऑफ रूट्समध्ये पहिला रूट असणार आहे प्रॉप रूट्स. तर प्रॉप रूट्स, आपल्या आजूबाजूला आपण वडाची झाडे पाहिली असतील. वडाच्या झाडांना कशा पारंब्या फुललेल्या असतात, त्यांना आपण म्हणणार प्रॉप रूट्स. ग्रोज वर्टिकली डाऊन साइड फ्रॉम एरियल ब्रांचेस. ही जी हवेतील ब्रांचेस आहेत, शाखा आहेत, त्या शाखांमधून ही रूट्स शाखांमधून खाली जमिनीच्या दिशेने वाढत आलेली आहेत. फॉर ॲडिशनल सपोर्ट, झाडाला ट्रीला ॲडिशनल सपोर्टसाठी ही मुळं वाढलेली असतात. फॉर एक्झाम्पल बनियन ट्री. त्यानंतर असणार आहे स्टिल्ट रूट. एरियल ॲडव्हेंटिशियस रूट्स ग्रोज ऑब्लिकली डाऊनवर्ड्स फ्रॉम बेसल नोड्स ऑफ मेन स्टीम. तर आपण शुगर केन पाहिला असेल, तर शुगर केनच्या मुळाशी जी रूट्स असतात ना, ते रूट्स त्यांना म्हणणार आपण स्टिल्ट रूट. त्यानंतर पाहणार आहोत शूट सिस्टीम. शूट सिस्टीम फर्स्ट पार्ट होता प्लांट्सचा. आपले प्लांट्स असणार आहे असे. प्लांट्सच्या खाली जे असतात ते असणार रूट सिस्टीम. आणि प्लांट्सच्या जमिनीच्या वरच्या साईडला असणारे प्लांट्स असतील शूट सिस्टीम. तर इट इन्क्लूड्स, तर आता आपण पाहणार आहोत शूट सिस्टीम. इट इन्क्लूड्स अबोव द ग्राउंड पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक स्टीम, बड, फ्लावर, फ्रूट. फर्स्ट पार्ट असणार आहे स्टीम. स्टीम म्हणजे खोड. असेंडिंग पार्ट ऑफ अ प्लांट. असेंडिंग मीन्स वरच्या दिशेने वाढणारा पार्ट, प्लांट्सचा वरच्या दिशेने वाढणारा पार्ट. डेव्हलप्स फ्रॉम प्ल्युम्यूल ऑफ एम्ब्रायो टू सीड. कंडक्ट्स अ वॉटर, मिनरल्स अँड स्टोअर्स फूड. तर मूळ खोड हे कशापासून वाढणार आहे, ती जी एक मोड आलेले असतात ना, त्या मोड आलेल्यापासून एम्ब्रॉयोपासून सीड आणि सीडपासून स्टीम, अशी ही स्टीमची वाढ होत असते. स्टीम्स कसले काम करतात? कंडक्ट्स वॉटर, मिनरल्स अँड स्टोअर्स फूड. देन टाईप्स ऑफ स्टीम. स्टीम्सचे टाईप्स पाहणार आहोत. फर्स्ट आहे इरेक्ट स्टीम. इरेक्ट स्टीम मीन्स ग्रोज straight upward without any support. Example bamboo, banyan tree, etc. तो ग्रोईंग इरेक्ट स्टीम. आपल्या सोयीसाठी आपण असं म्हणूया, इरेक्ट स्टीम म्हणजे जाड खोड. फॉर एक्झाम्पल बांबू, बनियन ट्री, एटसेट्रा. वीक स्टीम. दुसरा पॉईंट असणार आहे वीक स्टीम. इनकॅपेबल ऑफ गोईंग स्ट्रेट अपराईट, ट्रेल्स ऑन द सरफेस ऑफ सॉईल और क्लाइम्स विथ सपोर्ट. तर वीक स्टीम काय असणार आहे? असे स्टीम्स ज्यामध्ये स्ट्रेट वाढण्याचे सामर्थ्य नसणार आहे किंवा सरळ स्ट्रेट वरच्या दिशेने ते वाढू नाही शकत. आणि बहुतेकदा हे ट्रेल्स सरफेसवर, जमिनीवर वाढत असतात आणि किंवा
कशाच्या तरी सपोर्टने, कोणत्या तरी प्लांट्स किंवा रूट हुक स्टीमच्या सपोर्टने ते वर चढत असतात. तर वीक स्टीमची काही उदाहरणे असणार आहेत. क्लाइम्ब्स विथ द सपोर्ट ऑफ हुक्स, टेंड्रिल्स, स्पाइन्स, रूट्स. क्लाइम्बर्स म्हणजे काय? जे हुक्स किंवा टेंड्रिल्स किंवा स्पाइन्स आणि इतर रूट्सच्या साहाय्याने वर चढत जाणारी. फॉर एक्झाम्पल पी, ग्रेप्स किंवा मनी प्लांट ही आपली रोजची पाहण्यातली उदाहरणं सांगता येतील. त्यानंतर आहे ट्विनर. ट्विनर म्हणजे असणार आहे क्लाइम्ब्स बाय कॉइलिंग अराउंड सम सपोर्ट. तर फॉर एक्झाम्पल दिस क्लाइम्ब्स म्हणजे अशी ट्विनर म्हणजे काय? अशी प्लांट्स जी त्याच्या सपोर्टच्या दिशेने वळणाकृती दिशेने वाढत जाणारी प्लांट्स. फॉर एक्झाम्पल इपोमोयो कॅरिक्सा. थर्ड एक्झाम्पल असणार आहे ट्रेलर्स. ट्रेल्स अलॉंग सरफेस. ट्रेलर्स म्हणजे जी प्लांट्स जमिनीवर पसरत जातात. प्रोटोलॉका, इव्हॉल्व्युलस. फॉर एक्झाम्पल हा असणार आहे प्रोटोलॉका इव्हॉल्व्युलस. डी क्रीपर्स. क्रीपर्स म्हणजे क्रीप अलॉंग सरफेस लाईक ग्रास. फंक्शन ऑफ स्टीम. स्टीम्सचे फंक्शन, स्टीम्सचे कार्य. प्लांट बॉडी स्टीम. फंक्शन ऑफ स्टीम. स्टीम सपोर्ट्स लीव्ह अँड ब्रांचेस. स्टीम्समुळे, खोडामुळे पानांना आणि प्लांट्सच्या इतर शाखांना सपोर्ट भेटत असतो. स्टीम ट्रान्सपोर्ट्स वॉटर अँड सोल्युट्स बिटवीन रूट्स अँड लीव्स. स्टीम्समुळे वॉटर आणि इतर क्षार किंवा न्यूट्रिएंट्सचा रूटपासून लीव्हपर्यंत ट्रान्सपोर्ट होत असतो. स्टीम इन सम प्लांट्स आर फोटोसिंथेटिक. काही प्लांट्समध्ये स्टीम्स हे फोटोसिंथेसिस प्रोसेस फॉलो करत असतात. स्टीम्स मे स्टोअर मटेरियल नेसेसरी फॉर लाईफ. फॉर एक्झाम्पल वॉटर, स्टार्च, शुगर. खोडांमध्ये स्टीम्स स्टोअर्स मटेरियल करतात जे त्यांच्या लाईफसाठी इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर, स्टार्च, शुगर्स टाईप. इन सम प्लांट्स स्टीम हॅव बिकम अडॅप्टेड फॉर स्पेशलाइज्ड फंक्शन. काही प्लांट्समध्ये स्टीम्स हे इतर काही स्पेशलाइज्ड फंक्शन आपल्याला करताना दिसतात. तर दुसरा पार्ट, आपण पहिला पार्ट पाहिला स्टीम. आता आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत शूट सिस्टीममधला बड. तर बड म्हणजे काय? बड मीन्स अनडेव्हलप्ड पार्ट ऑफ अ प्लांट. असा प्लांट्सचा असा पार्ट जो अनडेव्हलप आहे, ज्याचा अजून संपूर्णतः विकास झालेला नाही आहे. ऑकर्स ॲट ॲक्सियल ऑफ अ लीफ ऑर अ टीप ऑफ अ स्टीम. कुठे असणार आहे हा बर्ड? ॲट दी ॲक्सियल ऑफ अ लीफ ऑर द टीप ऑफ द स्टीम. हा असणार आहे ॲक्सियल आणि टीप मीन्स एंड पार्ट ऑफ द स्टीम, अप्पर एंड पार्ट ऑफ द स्टीम. ॲक्ट्स ॲज प्रोटेक्शन फॉर न्यूली फॉर्म्ड ॲज अ फॉर्म्ड लीव्स अँड ब्रांचेस ग्रोथ. तर कळी, बड म्हणजे काय? आपण याला कळी म्हणणार. कळी फुलांच्या एक संपूर्ण फ्लावर फॉर्म होण्याच्या आधी जो पार्ट असतो ना, किंवा जो मॉडिफिकेशन असतं ना, त्याला म्हणणार आपण कळी किंवा बड. तर हे कळी काय काम करतं? जे तयार होणाऱ्या फ्लावरला प्रोटेक्ट करण्याचं काम
कळी बर्ड्स करत असतं. फक्त प्लांट्स फ्लावर तयार होतं का? तर नाही. त्या बर्डपासून एक नवीन ब्रांच येऊ शकते किंवा एक प्लांट्सची लीव्ससुद्धा नवीन येऊ शकतात. तर हे फ्लावर ब्रांच आणि लीव्सला प्रोटेक्ट करण्याचे काम बर्ड करत असते. फ्रॉम द एंड ऑफ द ग्रोइंग सीझन form at the end of the growing season once leaves fallen of the branches. केव्हा फॉर्म्स होतात हे बर्ड्स? जेव्हा ग्रोइंग सीझन, स्प्रिंग सीझनमध्ये हे ग्रोइंग सीझन असणार आहे. तर जेव्हा जुनी पानं किंवा शुष्क पर्णं हे गळतात तेव्हा नवीन पानांची कोवळी पानं तयार होण्यासाठी हे बर्ड्स अगोदर फॉर्म होतात. Small lateral or terminal protuberance of the stem of vascular plant that may develop into a flower, leaf or a shoot. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे हे बर्ड कशामध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकतं? एक तर फ्लावर, लीफ और अ नवीन शूट. टाइप्स ऑफ बर्ड्स. तर टाइप्स काय असणार आहेत? टर्मिनल म्हणजे काय? लोकेटेड ॲट दी टिप ऑफ दी स्टीम. तर टर्मिनल बर्ड म्हणजे काय? जे स्टीमच्या टर्मिनल पार्टला, टिपला म्हणजे एंड पार्टला लोकेट होतील. ॲक्सिलरी लोकेटेड ॲट दी ॲक्सिल ऑफ द लीफ. ॲक्सिल मीन्स जो प्लांट्सचे लीव्स जिथून सुरुवात होता. फॉर एक्झाम्पल दिस इज कॉल्ड ॲक्सिल ऑफ लीव. आणि ह्या ठिकाणी येणाऱ्या बर्ड्सला म्हणणार आपण ॲक्झिलरी बर्ड. थर्ड पार्ट असणार आहे ॲडव्हेंटिशियस रूट ऑकरिंग एल्सवेअर लाईक ऑन ट्रंक ऑर ऑन रूट ऑर ऑन लीफ. ना टर्मिनल रूट्स किंवा ॲक्सिलरी हे सोडून इतर कोणत्याही पार्ट्स किंवा प्लांट्सच्या इतर कोणत्याही पार्ट्समध्ये आढळणाऱ्या रूट बर्डला आपण म्हणणार ॲडव्हेंटिशियस रूट. फॉर एक्झाम्पल दिस ब्रायोफिलियम. या ठिकाणी ब्रायोफिलियमच्या लीव्सवर ॲडव्हेंटिशियस बर्ड्स आपल्याला फॉर्म होताना दिसतील. तर लीफ थर्ड पार्ट असणार आहे लीव्स. डिफरंट प्लांट्स हॅव स्पेसिफिक काइंड ऑफ लीफ. प्रत्येक डिफरंट प्लांट्सला डिफरंट काइंड्स ऑफ लीव्स हे आपल्याला ऑकर होताना दिसतात. फॉर एक्झाम्पल पिंपळाच्या झाडाला पान वेगळे असणार किंवा गुलाबाच्या प्लांट्सला वेगळ्या प्रकारचे लीव्स असणार. अ लीफ इज ग्रीन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल. तर ही लीव्स ग्रीन का असणार आहेत? तर त्यामध्ये असणाऱ्या ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल नावाच्या ग्रीन पिगमेंटमुळे. तर फंक्शन्स ऑफ लीव्स. मॅन्युफॅक्चर ऑफ फूड. मेन फंक्शन लीव्सचे कार्य काय असणार आहे? फर्स्ट मेन फंक्शन मॅन्युफॅक्चर ऑफ फूड प्रिपेअर करायचं. लीव्ह प्रिपेअर फूड्स in the presence of sunlight and chlorophyll. This process is called as photosynthesis. सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिलच्या सहाय्याने प्लांट्स फूड तयार करतात. ह्या प्रोसेसला आपण म्हणणार फोटोसिंथेसिस. तर या ठिकाणी फोटोसिंथेसिस ही प्रोसेस दाखवलेली आहे. काय असणार आहे फोटोसिंथेसिसमध्ये? सूर्याचा प्रकाश प्लस कार्बन डायऑक्साईड CO2 प्लस वॉटर यांच्या मदतीने प्लांट्स
ऑक्सिजन बाहेर टाकत असतो, कार्बन डायऑक्साईड आत घेत असतो आणि ऑक्सिजन तयार करून बाहेर टाकत असतो. शिवाय ग्लुकोज, शुगर ही तयार होऊन फूडच्या फॉर्ममध्ये, कार्बोहायड्रेट्सच्या फॉर्ममध्ये ही प्लांट्समध्ये स्टोअर होत असते. तर ह्या प्रोसेसला आपण म्हणणार फोटोसिंथेसिस. देर आर न्यूमरस प्लांट्स the plants called stomata, which does the work of gases exchange between the atmosphere and the body. तर प्लांट्सच्या मधोमध प्लांट्सच्या साईजला प्लांट्सच्या सेल्समध्ये स्टोमॅटो नावाची अशी एक पोकळी असते. ती पोकळी कशाचे काम करते? CO2 कार्बन डायऑक्साईड आत घेण्याचे काम आणि वॉटर आणि ऑक्सिजन. वॉटर हे इव्हॅपोरेट होत असते वाफेच्या फॉर्ममध्ये आणि O2 हा ऑक्सिजन तयार होऊन या स्टोमाटाच्या माध्यमातून बाहेर पडत असतं. तर हे असं एकच ओपनिंग असेल का? नाही. अशी एका पानावर खूप साऱ्या ओपनिंग्स असतील ज्या हे गॅसेस एक्सचेंजचे काम करतात, ज्याच्या मदतीने आपले पृथ्वीवरील अर्थवरील O2चे प्रमाण, ऑक्सिजनचे प्रमाण हे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण राखण्यास मदत करते. थर्ड असणार आहे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. इव्हॅपोरेशन वॉटरची वाफ होण्यास मदत करते. प्लांट्स जे वॉटर ॲब्झॉर्ब करतात ते ॲब्झॉर्ब करून त्यापैकी काही वॉटर हे काही प्रमाणातील वॉटर हे प्लांट्स फूड प्रिपेअर करण्यासाठी यूज करत असतात. प्लस दुपारच्या वेळेला डे टाईममध्ये प्लांट्स हे पाणी वॉटर हे लीव्सच्या साहाय्याने इव्हॅपोरेट करत असतात. तर वॉटर ॲब्झॉर्ब बाय रूट्स इज इव्हॅपोरेटेड बाय रूट is during daytime using stomata. This process is called as respiration. Storage of food storage. Plants चे leaves कसले काम करतात? फूड स्टोरेज करण्याची. Plants growing in a desert are always stored a huge quantity of water, mucilage and food material. तर स्पेशली जी प्लांट्स डेझर्ट एरियामध्ये ग्रो करतात, वाळवंटी भागातील प्लांट्स हे वॉटर मिसिलेज अँड फूड मटेरियल स्टोअर करण्याची काम करत असतात. फॉर एक्झाम्पल आपण निवडुंग कॅक्टस पाहिलेले असणार आहे. तर त्यामध्ये असणार आहे वॉटर अँड ऑल इन फूड मटेरियल आर स्टोर्ड इन दॅट कॅक्टस विच फाउंड इन डेझर्ट एरिया. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे प्लांट्सचे रिप्रोड्यूस करण्याची क्षमता. तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय? अ फॉर्म ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन करण्याचे प्लांट्सची प्रक्रिया असणार आहे. Only one plant is involved and the offspring is the result of one parent. The new plant is genetically identical to the parent. So, what is vegetative propagation? Reproducing the same plant, identical plant, using the parent plant. So, look at this process. Vegetative propagation using plant cutting the. इथे एक प्लांट आपण घेतलेला आहे. त्या प्लांट्सची आपण
एक ब्रांच कट केली, त्या ब्रांचला कट करून स्लिट केलेले आहे. स्लिट करून ती अनदर पुन्हा प्लांट केली, सॉ केली सॉईलमध्ये, आणि त्यापासून तयार होणार आहे एक सेम आयडेंटिकल प्लांट. याला आपण म्हणणार व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. सो थर्ड पार्ट असणार आहे फ्लॉवर. फ्लॉवर हॅज फोर वॉल्स अँड these 4 walls आर. सो फ्लावरचे मेनली फोर पार्ट असणार आहेत. तर ते पार्ट्स आपण पाहू. फर्स्ट, कॅलिक्स. आउटर मोस्ट वॉल ऑफ द फ्लावर. Each part of calyx is called sepals. Green leaf-like and protect the flower in a bud stage. फ्लावरची कळी असण्याची स्टेजच्या वेळेला जे ग्रीन पार्ट असतो, सपोज एक कळी असणार आहे आणि तिचा हा ग्रीन पार्ट, याला आपण म्हणू सेपल्स आणि कॅलिक्स म्हणणार. आणि ही कॅलिक्स कशाने बनलेली असते? सेपेल्स. देन सेकंड पार्ट असणार आहे कोरोला, करोला, कंपोज्ड ऑफ पेटल्स. पाकळ्यांपासून बनलेला तो असणार आहे कोरोला. The main function of flower petal is to attract pollinators such as butterflies, bees and bats. So ह्या मेन कोरोला पेटल्सचं मेन फंक्शन काय असणार आहे? टू अट्रॅक्ट पॉलिनेटर्स. मध गोळा करण्यासाठी किंवा पॉलिनेशन प्रोसेस होण्यासाठी बटरफ्लाईज, बीज आणि बॅट्सला अट्रॅक्ट करण्यासाठीचे काम हे पेटल्स करत असतात. थर्ड पार्ट असणार आहे अँड्रोइशियम, कंपोज्ड ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह युनिट called stamens. Each stamen is consist of anther and filament. So थर्ड पार्ट असणार आहे अँड्रोइशियम. आणि अँड्रोइशियम म्हणजे काय? तो असणार आहे मेल पार्ट ऑफ फ्लावरचा मेल पार्ट, ज्यामध्ये कंटेन करणार आहे अँथर म्हणजे काय? ही जो येलो पार्ट आहे याला आपण म्हणू अँथर. अँड फिलामेंट म्हणजे येलो पार्ट. ह्या अँथरला फ्लावरची कनेक्ट करणारी हा जो धागा आहे किंवा फायबर असणार आहे त्याला आपण म्हणणार फिलामेंट. अँड रिमेंबर, स्टेमेन इज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. गायनोइशियम, फोर्थ पार्ट गायनोइशियम, composed of female reproductive part, consist of one or more carpel which made up of ovary, style and stigma as in the center of flower. So pistil. Fourth part असणार आहे gynoecium, which consist of carpel आणि ज्यामध्ये असणार आहे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. गायनोशियम काय असणार आहे? फिमेल पार्ट. गायनो म्हणजे फिमेल आणि गायनोशियम म्हणजे फिमेल पार्ट ऑफ फ्लावर. Gynoecium develops into seeds and fruits after fertilization, enabling to effective dispersal of embryos. तर गायनेशियम कसले पार्ट काम करते? सीड्स डेव्हलप करायचे आणि फ्रूट्स फर्टिलाइज करायचे. सो नेक्स्ट असणार आहे फ्रूट्स. फ्रूट इज द सीड बिअरिंग structure in the flowering plants. Fruits protects the enclosed seed. Fruits helps in dispersal of seed.
तर फूड्स कसले काम फूड्स म्हणजे काय? अ सीड बेअरिंग स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्रूट्स म्हणजे काय? सीड्सला प्लांट्सने तयार केलेल्या सीड्सला प्रोटेक्टर म्हणून, आणि जे फ्लावरिंग आपल्याला माहिती आहे प्रोसेस, सर्वात अगोदर प्लांट्सचे लिव्स तयार होतात, देन फ्लावर एखाद्या झाडाला मोहर आला असेल तर आपण म्हणतो की फुलं आली आहेत आणि फुलांपासून फळं तयार होतात. तर फ्रूट्स कसले काम करतात? सीड्सला प्रोटेक्ट करायची. बहुतेक फळांमध्ये सीड्स हे इनसाइड प्रोटेक्ट केलेले असतात. सर्वच फ्रूट्स प्रोटेक्ट द इनक्लोज्ड सीड अँड फ्रूट हेल्प्स इन डिस्पर्सल ऑफ सीड. तर फ्रूट्स कसले काम करतं? सीड्सचे प्रसरण करण्यासाठी हेल्प करत असतं. डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स. फर्स्ट असणार आहे अकॉर्डिंग टू फिजिकल स्ट्रक्चर. तर दिसण्यावरून किंवा फिजिकल स्ट्रक्चरवरून प्लांट्सचे किती प्रकार पडतात? तर फर्स्ट असणार आहे हर्ब्स म्हणजे सीड बिअरिंग प्लांट्स कॅन नॉट स्टँड इरेक्ट, कॉमनली यूज्ड फ्लेवरिंग, मेडिसिन and perfumes etc. For example, coriander, तुलसी etc. तर हर्ब्स म्हणजे काय? असे प्लांट्स जे कॅन नॉट स्टँड इथे, जे स्ट्रेट उभे नाही राहू शकत, अँड जे फ्लेवरिंगसाठी यूज होतात किंवा परफ्यूमसाठी, मेडिसिनसाठी यूज होतात. आणि यांची उदाहरणे पाहायची झाल्यास कोरिएंडर, तुलसी. बहुतेक ठिकाणी तुलसी फ्लेवर्सची मिंट असते किंवा कोरिएंडर आपण यूज करतो आपल्या सब्जीमध्ये फ्लेवरिंगसाठी. त्यानंतर पुदिना असणार आहे. पुदिना आपण यूज करतो मेडिसिनल यूजसाठी. सेकंड असणार आहे श्रब्स म्हणजे बशी अँड हॅव हार्ड स्टेम्स दॅट डू नॉट बेंड इझिली. प्लांट्स विथ द स्टेम ब्रांचिंग आउट नियर द बेस, फॉर एक्झाम्पल लेमन, जॅस्मिन एक्सेट्रा. तर श्रब्स काय असणार आहे? बशी आणि हार्ड स्टेम्स, कडक स्टेम्स असलेले, आणि बशी ज्यांची स्टेम्स ही इझिली बेंड नाही होऊ शकत, वाकू नाही शकत. यांची उदाहरणे पाहायची झाल्यास लेमन अँड जॅस्मिन. थर्ड असणार आहे ट्रीज म्हणजे आपली नॉर्मल मोठी ट्रीज, टॉल, स्ट्रॉंग, स्टीम ट्रंक, ज्यांची स्टीम्स ही टॉल असतील, स्ट्रॉंग असतील. स्टीम्स हॅव ब्रांचेस इन द अप्पर पार्ट मच अबोव द ग्राउंड. तर स्टीमची ट्रीजची ब्रांचेस कशी असणार आहे? अप्पर्स पार्टमध्ये, ग्राउंडच्या अबोव लेवलला. लिव्ह फॉर मेनी इयर्स, ज्यांची लाईफ स्पॅन ही खूप वर्ष असते. फॉर एक्झाम्पल मँगो, नीम, बनियान, कोकोनट एक्सेट्रा. फोर्थ पार्ट असणार आहे क्लाइंबर्स मीन्स चढत जाणारी, वरच्या दिशेने वाढणारी, पण सपोर्ट घेऊन. हॅव अ वीक स्टेम्स दॅट कॅन नॉट स्टँड इरेक्ट, टेक द सपोर्ट ऑफ अदर ट्रीज अँड क्लाइंब ऑन देम, एक्झाम्पल ग्रेप, वाईन एक्सेट्रा. तर क्लाइंबर्स काय असतात? ज्यांची स्टेम्स ही कमकुवत असतात आणि कॅन नॉट स्टँड इरेक्ट, ती स्ट्रेट नाही स्टँड करू शकत, अँड जे वाढण्यासाठी अदर ट्रीजचा सपोर्ट घेतात आणि त्यांच्या साहाय्याने ती वर क्लाइंब करत असतात.
फॉर एक्झाम्पल पी, ग्रेप अँड वाईन. आपल्या अगोदरच्या स्लाइड्समध्ये आपण पी, ग्रेप अँड वाईनची पिक्स पाहिलेत. त्यानंतर असणार आहे क्रीपर्स. क्रीपर्स म्हणजे प्लांट्स विच क्रीप ऑन द ग्राउंड अँड स्प्रेड आउट. सो प्लांट्स जी ग्राउंडवर पसरतात किंवा ग्राउंडवर वाढतच जातात, स्प्रेड होतात. फॉर एक्झाम्पल पंपकिन, भोपळा किंवा वॉटरमेलन ही प्लांट्स आहेत जी ग्राउंडवर पसरतात. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अकॉर्डिंग टू लाईफ स्पॅन. तर फर्स्ट पार्ट पाहिला आपण, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अकॉर्डिंग टू फिजिकल स्ट्रक्चर. त्यामध्ये हर्ब्स, शब्स, ट्री, क्लाइंबर, क्रीपर हे पाहिलं. त्यानंतर आता सेकंड असणार आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अकॉर्डिंग टू लाईफ स्पॅन. लाईफ स्पॅन म्हणजे त्यांच्या लाईफ किती लॉंग असणार आहे किंवा कितीदा आपण ते प्लांट्स ग्रो करू शकतो, इयरली, 2 इयरली, और त्या मानाने त्या अनुषंगाने आपण प्लांट्सचे क्लासिफिकेशन केले आहे. तर याची उदाहरणं असणार आहे ॲन्युअल. फर्स्ट आहे ॲन्युअल. ॲन्युअल म्हणजे प्लांट्स हुज लाईफ सायकल इज कम्प्लिटेड इन द वन सीझन अँड दीज आर जनरली हर्ब्स. तर एकच सीझन, जी प्लांट्सची लाईफ सायकल ही एक सीझन असते अँड त्यांची उदाहरणं आपण हर्ब्स म्हणूनच पाहतो. फॉर एक्झाम्पल व्हीट, मेज, सनफ्लावर, मस्टर्ड एट्सेट्रा. आपण पाहिलं आहेत ना, व्हीट ही वर्षातून एकदा आपण शेतात गहू पिकवत असतो, मका, ज्वारी ही पिकवत असतो. तर ही झाली ॲन्युअल प्लांट्स. बी असणार आहे बेनियल्स प्लांट्स. तर बेनियल्स म्हणजे काय? प्लांट्स हुज लाईफ सायकल रिक्वायर्स 2 सीझन फॉर कम्प्लिशन. देअर आर जनरली हर्ब्स अँड रेअरली श्रब्स. तर प्लांट्स अशी ज्यांची लाईफ सायकल कंप्लीट व्हायला 2 वर्ष लागतात. तर त्यांची उदाहरणं जनरली असणार आहेत हर्ब्स अँड श्रब्स, कॅरेट, रॅडिश, पोटॅटोज. सी असणार आहे प्रिनियल्स. प्रिनियल्स म्हणजे परनियल्स म्हणजे plants whose life cycle runs more than 2 seasons. Example mango, apple, guava, bubul, banyan tree, palm tree. तर अशी प्लांट्स ज्यांची लाईफ सायकल ही 2 किंवा जास्त वर्षांपेक्षा असणार आहे, अशा प्लांट्सला आपण म्हणणार प्रिनियल्स प्लांट्स. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अकॉर्डिंग टू रिजन. तर रिजन ज्या ठिकाणी ज्या भागात प्लांट्स वाढतात त्या भागानुसार प्लांट्सचे क्लासिफिकेशन केलेले असणार आहे. फर्स्ट आहे हायड्रोफाइट्स. हायड्रोफाइट्स म्हणजे अशी प्लांट्स दॅट ग्रोज पार्शली और होलली इन वॉटर, हॅव थिन क्युटिकल्स, लार्ज अँड फ्लॅट वॅक्स कोटेड लीव्स. फॉर एक्झाम्पल लोटस, वॉटर लिली एट्सेट्रा. प्लांट. तर हायड्रोफाइट्स म्हणजे काय? अशी प्लांट्स जी पाण्यामध्ये वाढतात किंवा पार्शली वाढतात किंवा पूर्णपणे वाढतात. एकतर पूर्ण पाण्याच्या खाली असणार आहेत, वॉटर लेवलच्या खाली, किंवा पार्शली ज्यांची मुळं पाण्याखाली असतील आणि फ्लावर किंवा मेन प्लांट हा आपल्याला वॉटर लेवलच्या वरच्या साईडला दिसेल, अशा प्लांट्सला आपण म्हणणार हायड्रोफाइट्स. आणि हायड्रोफाइट्सची विशेषता म्हणजे काय की यांची थिन क्युटिकल्स असतात, यांची लार्ज लीव्ज असतात आणि ह्या लीव्जला वॅक्स कोटिंग असते. फॉर एक्झाम्पल लोटस घेतला. लोटस आपण बऱ्याच ठिकाणी तलावात पाहिलेला आहे. तर ती पाण्याच्या खाली तिची मुळं असणार आहेत. लोटसची मुळं पाण्याखाली असणार आहेत. लोटसची पानं आपल्याला लीव्ज आपल्याला वॉटर सरफेसवर तरंगताना दिसतात. तर तरंगण्याची एक मेन उदाहरण काय, मेन कारण काय असणार आहे, तर ते लीव्जला असलेली वॅक्स कोटिंग पुन्हा वॅक्स कोटिंग असल्यामुळे आणि एक मेन रिझन
की फुगीर देठ असतात. ही कमळाची देठं ही फुगीर असतात आणि त्यामुळे ती वॉटर लेवलवर तरंगत असतात. पाहणार आहोत सेकंड पार्ट, झेरोफाइट्स. अ स्पेसीस ऑफ प्लांट्स that has adaptation to survive in an environment with a little liquid water, such as desert or an ice or snow covered with region in Arctic. For याची एक्झाम्पल द्यायची झाल्यास कॅक्टिस अँड पायनॅपल. तर अशी स्पेसीस, असे प्लांट ज्यांना अडॅप्टेशन्स सराउंडिंगसोबत अडॅप्टेशन्स करण्याची, सर्वाईव्ह करण्यासाठी तेवढी क्षमता असते. फॉर एक्झाम्पल कॅक्टस. तर वाळवंटीय प्रदेशामध्ये कॅक्टस यांना बहुत करून आपल्याला कॅक्टस दिसतात. तर ते कॅक्टस वाळवंटीय भागात आपल्याला ग्रो करताना दिसतात. ती कशामुळं? कारण त्या कॅक्टसमध्ये असलेल्या सराउंडिंगसोबत अडॅप्टेशन करण्याच्या क्षमतेसाठी. थर्ड पार्ट असणार आहे मेसोफाइट्स. प्लांट्स नीडिंग ओनली मॉडरेट अमाऊंट ऑफ वॉटर. अशी प्लांट्स ज्यांना एक ठराविक किंवा रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर लागते ग्रो होण्यासाठी. तर अशी उदाहरणं असणार आहेत नीम, मँगो एट्सेट्रा. डी असणार आहे हॅलोफाइट्स. हॅलोफाइट्स म्हणजे काय? अ सॉल्ट टॉलरंट प्लांट दॅट ग्रोज इन सॉइल और वॉटर ऑफ हाय सॅलिनिटी. अशी प्लांट्स जी अधिक क्षार असलेल्या पाण्यामध्ये वाढू शकतात. फॉर एक्झाम्पल समुद्राच्या किनारी किंवा एखाद्या खाऱ्या पाण्याच्या स्रोताकडे ती वाढतात. कमिंग इन टू कॉन्टॅक्ट विथ सलाइन वॉटर थ्रू इट्स रूट्स और बाय सॉल्ट स्प्रे such as in saline semi-desert, example mangrove swamps, marshes and slough and seashores. रायझोफोराज. तर हे असणार आहे रायझोफोरा. यांची वाढ कुठे होते? मोस्ट ऑफ अशा ठिकाणी जे क्षारयुक्त पाणी असणार आहे अशा पाण्याच्या ठिकाणी. त्यानंतर मेसोफाइट्स. त्यानंतर हे असणार आहे झेरोफाइट्स. कॅक्टस झेरोफाइट्सची उदाहरणे. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, आजसाठी एवढेच. यानंतर आपण ह्या प्लांट्स सेक्शन्सचे रिमेनिंग लेसन आपण पुढील भागात पाहूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. जस्ट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू फॉर युअर सपोर्ट.